द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। शासनाने मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी जी.आर. काढला आहे। या विरोधात आज गोंदिया जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। ओबीसी समाजाने याला तीव्र विरोध दर्शवत 21 सप्टेंबर रोजी गोंदियात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होणार असे आंदोलकांचे म्हणणे आहे। आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर आक्षेप नाही। सरकार त्यांना 10 नव्हे 50% आरक्षण द्यावे, त्याचा आम्हाला विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसी आरक्षणातून ते देणे अन्यायकारक आहे। हे आरक्षण आमचा हक्क आहे आणि तो आम्ही कुणालाही देऊ शकत नाही। आंदोलकांनी शासनाच्या धोरणावर टीका करीत एक सटीक उदाहरण दिलं आहे। एकच ताट असून त्यात आधीच 100 लोक खाण्यासाठी बसले आहेत। आता त्या ताटात 60 लाख नव्या लोकांना सामावून घेतलं तर कोणाला नीट खायला मिळणार नाही। यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात ओबीसी समाजाने स्पष्ट मागणी केली की शासनाने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग शोधावा, पण ओबीसी प्रवर्गात कुठलीही नवीन समावेशीकरण स्वीकारलं जाणार नाही। ओबीसी समाजाच्या विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होत असून त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर शासनाने ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे राहील। आम्हाला ओबीसी विषयी जो सरकारने जी.आर. काढलेला आहे मराठा कुणबी याच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिला आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ओबीसीच्या माध्यमातून खूप मोठा इथं आंदोलन पण करणार आहोत। कारण की मराठा समाजाला आरक्षण द्या, आम्हाला काय त्याच्याविषयी काही तक्रार नाही आहे, पण ओबीसीला दगा न लावता ओबीसीमधून देऊ नये हे आमची मागणी आहे। त्यांना तुम्ही 10% का 50% द्या ना, आम्हाला काहीच त्यांच्याशी भांडण नाही, पण ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्ही देऊ नये हे आमची विनंती आहे सरकारला की त्यांनी ओबीसीमधून देऊ नये। आता तुम्ही पाहत आता एवढ्या जाती आपल्या ओबीसीमध्ये आहेत, यांनाच तर बरोबर खायला भेटत नाही। एक ताट आहे ना, ताटामध्ये 100 लोक आहेत, अजून तुम्ही दुसरे 60 लाख लोक तिथं टाकजाल तर मग त्यांना खाऊ भेटेल का, खायला मिळेल का? आणि ओबीसीची एवढी गाढ परिस्थिती आहे, त्यानंतरही शासनाने जो जी.आर. काढलेला आहे याच्या विरोधामध्ये आमचा हा आंदोलन आणि सामोरे आम्ही आंदोलन करणार। कारण की ओबीसीमधून आरक्षण दुसऱ्याला बसवू नये ही आमची मागणी आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।